सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. मिलन अभी आधा अधुरा है भाग 132. मग आता संग्रामची चांगलीच फजिती रोहितनं केली, तीही ऑन कॅमेरा, आणि सगळे त्याला हसायला लागले. आणि संग्राम पाय आपटत घरी आला आणि त्याचे वडील त्याला म्हणाले, या चिरंजीव या, आता कुठला पराक्रम गाजवून आला? आणि संग्राम म्हणाला, काही नाही. आणि त्याची बहीण म्हणाली, तू काय करून आला ते दिसतंय सगळ्याला. संग्राम, अरे तुला बुद्धी नाही, अक्कल नाही असे सगळे म्हणतातच. अख्ख्या जिल्ह्यामध्ये तू बिंडोक म्हणून प्रसिद्ध आहे आणि आता तुला डोळेही नाहीत असं म्हणतील सगळे. आंधळ्या माणसाला व्हीलचेअर देऊन तू काय करणार आहेस? तुला ना काहीच अक्कल नाही. आणि आता संग्राम वैतागला आणि म्हणाला, गप्प बसा, तुम्हीसुद्धा मला बोलू नका. आणि त्याचे वडील म्हणाले, उलट या आधीच बोललो असतो तर बरं झालं असतं. तुला न बोलण्याचे हे परिणाम आहेत. अरे तो रोहित सूर्यवंशी बघ, गळ्यातला ताईत होतोय सगळ्यांच्या. कालचीच बातमी बघ, एका अपंग मुलाला तो उचलून घेऊन गेला. आणि संग्राम चिडून म्हणाला, मग आता मी काय करू? त्या रोहितला उचलून घेऊ का डोक्यावर? आणि त्याची बहीण म्हणाली, त्याची गरज नाही, ऑलरेडी सगळी जनता त्याला डोक्यावर घेऊन नाचते. तू फक्त तुझं बघ आणि त्याच्यापेक्षा जास्त फेमस कसा होशील याच्याकडे लक्ष दे. आणि संग्राम आणखीन चिडून म्हणाला, त्याच्यापेक्षा जास्त मला फेमस व्हायचं असेल तर आधी त्यानं कमी फेमस झालं पाहिजे आणि त्याची नाचक्की झाली पाहिजे. आणि आता मी रोहित सूर्यवंशीला असा बदनाम करणार आहे की बघा तुम्ही. आणि त्याची बहीण म्हणाली, आता काय करशील तू? हे बघ, पुन्हा उलटसुलट काही करू नको आणि तुझ्या अंगलट येऊ नये काहीच, तेवढं बघ. आणि संग्राम म्हणाला, हो तसंच करणार आहे असं म्हणून पुन्हा एकदा रोहितला छळण्याचे अयशस्वी प्लॅन आखायला तो निघून गेला. आणि त्याच्या पीएला बोलवून घेतलं आणि म्हणाला, काय करावं लागेल त्या रोहितची लोकप्रियता कमी करण्यासाठी? आणि तो पीए म्हणाला, आजच त्या व्हीलचेअरचा शहाणपणा तुम्ही मला न विचारता केला आणि आपटलात ना तोंडावर. अहो तो रोहित आहे, रोहित. तो प्रत्येक वेळी हिट असतो आणि त्याची चालली आहे तिकडं विजयाचे चौकार षटकार मारून फटकेबाजी, आणि तुम्ही असे काहीतरी बोगस प्रयत्न करता मदत करण्याचे. आणि संग्राम म्हणाला, आता मला काय माहीत त्या मूर्खाला दिसत नाही. एका जागी बसला होता म्हणून वाटलं पायाने अपंग आहे म्हणून व्हीलचेअर घेऊन गेलो. आणि त्याचा पीए म्हणाला, यालाच म्हणायचं अंधानुकरण. आंधळं अनुकरण. तुम्ही रोहितची कॉपी करायला गेलात आणि इथेच फसलात. अहो तुमचेही कान डोळे उघडे ठेवा आणि मग मदत करा. आणि संग्राम म्हणाला, आता पुढे काय करायचं? आणि एक लक्षात ठेव, 2 माणसं पाठवून ती व्हीलचेअर घेऊन ये. त्या आंधळ्या साल्याला बसू दे तसाच. माझे पैसे कशाला वाया घालवायचे उगीचच. आणि तो पीए म्हणाला, ते होईलच, पण दूध डेअरीच्या प्रकरणाचं काय झालं? संग्राम म्हणाला, ते दोघे माझं नाव कुठेच घेणार नाहीत, नाहीतर मी त्यांच्या कुटुंबाला संपवीन असं सांगितलंय. आणि पीए म्हणाला, बरं. आता त्याचा थोडा परिणाम झाला आहे बरं का सूर्यवंशींच्या दुधाच्या फॅक्टरीवर. त्यांचं उत्पन्न विकायचं घटलं आहे. लोक घाबरायला लागले की दुधाचे पदार्थ विकत घ्यायला. आणि संग्राम हसून म्हणाला, बरं झालं, असंच व्हायला पाहिजे. आणि आता काय करायचं तू सांग. आणि तो पीए म्हणाला, इतक्या छोट्याशा विजयावर खुश होऊ नका मालक. एवढ्याशा नुकसानीनं सूर्यवंशींच्या अंगावरची माशीसुद्धा हलणार नाही. मला आता वाटतं की आपण कॉलेजवर फोकस करावा. त्या मेघना मॅडमला लावूया की कामाला. शेवटी तिचाही यात फायदा आहे, तिलाही त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. संग्राम म्हणाला, ठीक आहे, तिला फोन लाव. आणि पीएनं मेघनाला फोन लावला आणि मेघनानं तो नंबर बघितला आणि फार चिडली. आज तिची कोणालाच बोलण्याची इच्छा नव्हती. कॉलेजमध्ये येऊन राणीनं रोहितसोबत जो शो ऑफ केला होता तोच तिला सतत आठवायचा आणि ती वैतागली होती. जानकीनं सांगितला तोच फोटोसुद्धा पेपरमध्ये छापून आला होता, तिघीही सासू सुनांचा उद्घाटन करताना. त्यात मेघना कुठेच नव्हती. आणि मी सगळे प्रयत्न केले, मी सगळे उपक्रम राबवले, सगळे कार्यक्रम पार पाडले, आणि शायनिंग मारून कोण गेलं तर राणी. आणि पेपरमध्ये सुद्धा त्या तिघांचेही जोडीजोडीने फोटो आले होते, एका शेजारी एक. आणि खट्याळपणा करणारी राणी आणि तिचा खट्याळपणा अडवून धरणारा रोहित. दोघांचं लक्ष सारखं एकमेकांकडे होतं आणि तसेच फोटो आले होते म्हणून मेघना चिडली होती.
तिनं त्या पियेचा फोन घेतलाच नाही. मग आज घरी येताना रोहितला सिग्नलवर एक वस्तू विकणारा मुलगा दिसला आणि नेमका तो रोहितकडे आला आणि म्हणाला, साहेब काहीतरी घ्या ना. रोहितनं गाडीची काच खाली घेतली आणि म्हणाला, काय काय आहे तुझ्याकडे आणि तू शाळेत जात नाहीस का? तो म्हणाला, जातो साहेब, दिवसभर शाळेत जातो आणि मग शाळा सुटल्यानंतर हे काम करतो. रोहितला त्याचा होतकरूपणा आवडला आणि म्हणाला, ठीक आहे, हवं तितकं कष्ट कर, पण शाळा सोडायची नाही. आणि आण बघू काय काय आहे तुझ्याकडे. आणि आता त्याच्यामध्ये लहान मुलांची खेळणी होती, किचन होतं, फोटो होते. आणि रोहित म्हणाला, ए टिंगू, तुझ्या कामाचं काय आहे का बघ की. टिंगू हसून म्हणाला, आता मी काय बघू, मला अजून कुठं मूल झालं आहे. आणि रोहितनं आणखीन काय काय आहे ते बघितलं तर त्याला एक छान फोटो दिसला, एका छोट्या मुलाचा क्यूट फोटो. आणि ते दोन्ही गुडघ्यावर रांगत असलेलं, तोंडाचा आ वासून एका हातावर भार तोलून दुसरा हात वर घेतलेलं बाळ रोहितला फार आवडलं. आणि त्यानं तो फोटो घेतला आणि खिशात ठेवला. आणि त्या मुलाला म्हणाला, किती पैसे झाले? तो म्हणाला, 20 रुपये. रोहित म्हणाला, फक्त या फोटोचं नाही, या सगळ्या सामानाचे किती पैसे झाले? तो मुलगा ते सगळं पाटीतलं सामान मोजायला लागला. एक वस्तू 20 रुपयाला आणि 20-30 वस्तू होत्या आणि म्हणाला, 600 रुपये साहेब. आणि रोहितनं त्याच्या पाटीमध्ये 1000 रुपये टाकले आणि म्हणाला, मी फक्त हा फोटो घेणार आणि ह्या सगळ्या वस्तू मी विकत घेतल्या असं समज आणि तुलाच ठेव. तो मुलगा आता हसला. पैसेही मिळाले आणि सामानही जसंच्या तसं राहिलं. आणि इतक्यात सिग्नल सुरू झाला. रोहितने हसून त्या लहान बाळाचा फोटो ठेवलेल्या खिशावर हात ठेवला आणि घरी गेला. आणि घरी आल्यावर फ्रेश होऊन पुन्हा तो फोटो बघत बसला. राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, हा इतका सुंदर फोटो तुम्हाला कुठं मिळाला? किती क्यूट आहे ना. रोहित म्हणाला, अगं सिग्नलवर भेटला. मग तिनं तो फोटो हातात घेतला आणि रोहितला वाटलं राणीलाही हा फोटो आवडला तर आता तिच्या निर्णयामध्ये बदल होईल. पण राणीनं तो फोटो घेऊन त्याच्या पॉकेटमध्ये ठेवला आणि म्हणाली, आणि रोहित म्हणाला, अगं कशाला? राणी म्हणाली, असू द्या, कधीतरी आपल्यालाही बाळ होईलच की, तेव्हा हा फोटो बघा, आता बघून काय उपयोग. आणि रोहित निराश होऊन म्हणाला, कधीतरी म्हणजे 4 वर्षांनी ना? मग आत्ताच हा फोटो कशाला खिशात ठेवू, कपाटात ठेवून देतो. आणि राणी म्हणाली, सर, जर तुमची तीव्र इच्छा असेल ना एखादी, तर ती गोष्ट येते आपल्याकडे, म्हणून जवळ ठेवा. आणि मला खात्री आहे 4 वर्षांनीसुद्धा आपल्याला जेव्हा बाळ होईल ना तेव्हा असंच क्यूट असेल. आणि मग रोहितनं सुद्धा तो फोटो जवळ ठेवला, अगदी खिशात जपून. आणि डिनर झाल्यानंतर पुन्हा दोघं बेडरूममध्ये आले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तोपर्यंत राणी झोपली. आणि आज रोहित जरा जास्तच खुश होता, कारण रोहितला माहीत होतं तिचे पिरियड येऊन आज 5 दिवस झाले आहेत आणि आता पुन्हा महिनाभर टेन्शन नव्हतं. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो तिला जवळ घेणार होता. आणि त्यानं तिच्याकडे बघितलं तर राणी मुद्दाम छताकडे तोंड करून झोपली होती. आणि रोहित म्हणाला, हे काय, ही झोपली पण? राणी, अगं उठ ना. आणि राणीनं त्याच्याकडे पाठ केली आणि म्हणाली, नको, मला झोप आली. त्यानं आता तिच्या कमरेत हात घातला आणि गुदगुल्या करून म्हणाला, अशी कशी झोपली? तशी राणी हसायला लागली आणि म्हणाली, सर सोडा. रोहित म्हणाला, आता कसा सोडू? आणि आगाऊ कुठली, मुद्दाम झोपलीस ना? आणि ती हसत हसत म्हणाली, हो. रोहित म्हणाला, मग रात्रभर झोपून देणार नाही, 5 दिवसांची कसर भरून काढणार. आणि कसरवरून तिला आठवलं आणि म्हणाली, सर सांगा ना, तुम्ही त्या दिवशी फोनवर कोणाला बोलत होता आणि कोण येणार आहे? तुम्ही तिघेही काही सांगतच नाही. मी रोशन भाऊजी आणि राहुल दादाला विचारलं तर तेही नुसते हसतात, काही सांगत नाहीत. आणि रोहित म्हणाला, कळेल ग, थांब ना 2 दिवस. आणि राणीसुद्धा तोंड वाकडे करून म्हणाली, मग तुम्हीसुद्धा मला हात लावू नका, तुम्हालाही जे हवं ते मिळेल 2 दिवसानं. आणि रोहित आणखीन तिला मिठी मारत तिच्या ओठांना चावा घेत म्हणाला, राणी, कोणत्याही गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायची गरज नाही बरं का. ही गोष्ट वेगळी आहे आणि ती वेगळी. आणि राणी म्हणाली, मग करा, तुम्हाला काय करायचं ते, मी पूर्ण मनापासून सामील नाही यामध्ये, असं म्हणून तिनं सरळ हातवर केले आणि असहकार्याची भूमिका बजावली. आणि रोहित मला, अच्छा, म्हणजे आज तुम्हाला कसलंच सहकार्य करणार नाहीस का? आणि राणीसुद्धा गाल फुगवून म्हणाली, नाही करणार. तुम्ही नाही मला सांगत ना, मग मीही सहकार्य नाही करणार. बघू तुम्हाला एकट्या एकट्याला कशी मजा येते. आणि रोहित म्हणाला, ओके, मज्जा तर मी करणारच, एकटाच करणार. असं म्हणून त्यानं तिच्या पायावरून, कमरेवरून, पोटावरून हात फिरवायला सुरुवात केली. एकटाच तिला किस करायला लागला. आणि राणी मात्र तिच्या सगळ्या भावना
हाताची मुठी घट्ट दाबून पायावर पाय दाबून झाकून घेत होती. आणि रोहित मात्र तिला किस करत करत होता, तिचे ओठ चोखत होता आणि तिनं न राहून मला साथ दिलीच पाहिजे असं काहीतरी करत होता. आता राणीलाही जास्त काळ शक्य नव्हतं स्वतःला अडवून धरणं आणि पटकन त्याला मिठी मारली आणि त्याचे ओठ ओठात घेऊन म्हणाली, बदमाश कुठले, एकटे एकटेच मजा करणार का? आणि रोहित हसून म्हणाला, मग तुम्हीही सामील व्हा. असं म्हणून त्यानं नाजूक राणीला मिठीत घेतली आणि पटकन अंगावर ओढली. आणि आता राणीवर आणि रोहित खाली. आणि तसंच त्यानं अंगावर तिचा टी शर्ट काढून फेकला आणि ब्रासुद्धा बघून म्हणाला, अरे वा रेड, रोहित जरा सांभाळून, पुरे खतरा आहे. आणि राणी खूप हसली. मग दोघांचा रोमॅन्स झाला आणि विरहानंतर त्यानं तिला दमवली. शेवटी ती बास बास म्हणून तिला ओरडावं लागलं. तो तिचं तोंड दाबून म्हणाला, बावळट आहेस का गं? अगं बाहेर ऐकतील ना कोणीतरी. राणी म्हणाली, मग हळू ना, हावरटासारखे काय करता? रोहित हसून म्हणाला, इतकी स्वीट डिश समोर असताना माणूस हावरटासारखा करेल नाही तर काय? राणी म्हणाली, तुमची स्वीट डिश खा ना, रात्रीतून 2-4 वेळा खा, पण डिश तरी फोडू नका. तसा रोहित खळखळून हसला आणि मला, राणी यू आर सो क्यूट. आणि कुठून सुचतं तुला असं बोलायला? आणि राणी लगेच गाल फुगून म्हणाली, माझे प्रेरणास्त्रोत तुम्हीच आहात सर. आणि मग तर रोहित अजून हसला आणि म्हणाला, मी काय जोकर आहे का गं? आणि जोक करण्याचे क्लास घेतो का? बावळट कुठली, मी तर राजकारणी माणूस आहे. आणि त्यावरून राणीला आठवलं आणि राणी म्हणाली, सर मला काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं, तोंड दाबलं आणि म्हणाला, माझं अंग रिकामं होऊ दे, मग तुला काही बोलायचं ते बोल. असं म्हणून तिला शांत केली, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आणि राणीनंही डोळे झाकून घेतले आणि तृप्त झाली. मग थोड्या वेळानं म्हणाली, सर ऐका ना. रोहित दमला होता आणि म्हणाला, बोल. आणि राणी म्हणाली, ते माने सर आहेत ना, त्यांनी मुलाखतीचा उपक्रम ठेवला आहे यावर्षी कॉलेजमध्ये. रोहित म्हणाला, बरं, तसं आपलं कॉलेज वेगवेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे बरं का राणी, आणि मला माहीत आहे ते काय उपक्रम आहेत. राणी म्हणाली, हो का? आणि सर प्रत्येक स्टुडंटनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गाठायचं आणि एकाच दिवशी सगळ्यांना बोलवून त्यांच्या मुलाखती घ्यायच्या. आणि सर मी काय करू? रोहित म्हणाला, आता तुझ्या घरात राजकारणी व्यक्तिमत्व आहेच की, तू माझी मुलाखत घे. आता कोणी डॉक्टर घेणार, कोणी वकील घेणार, कोणी प्राध्यापकांची मुलाखत घेईल. राणी म्हणाली, चालेल, मी एका राजकारण्याची मुलाखत घेणार आणि सगळे प्रश्न मी तिथेच विचारणार, तुम्हाला अजिबात आधीच दाखवणार नाही. आणि रोहित हसून म्हणाला, आणि तो फेवर मलासुद्धा नको आहे माझ्यावर. आणि जर उत्तर व्यवस्थित नाही दिली तर फाशी थोडीच देणार आहे कोणी. गो अहेड. आणि राणी कॉलेजमध्ये सांग की तू मला निवडलं आहे, नाहीतर पुन्हा चर्चा नको. आणि राणी हसून म्हणाली, चर्चा तर होणारच, आणि मी हे सिक्रेट ठेवणार आहे की मी कुणाची मुलाखत घेणार आहे. आणि जेव्हा आपल्या दोघाला स्टेजवर आमनेसामने बघतील ना, माझा सवाल आणि तुमचा जबाब, मग सगळे किती एक्साईट होतील बघा. आणि सगळ्यात जास्त मुलाखत माझीच गाजली पाहिजे सर. असं म्हणून ती हसली. आणि रोहित म्हणाला, बरं, मुलाखत गाजू द्या, पण आता रात्र नका जागू, झोपा. आणि आता दोघेही झोपले. मग दुसरा दिवस उजाडला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी रक्षाबंधनाची सुट्टी होती. राणी कॉलेजला गेली. सुट्टीची नोटीसही आली आणि त्या पाठोपाठ प्रोफेसर म्हणाले, कॉलेजमध्ये प्रत्येक स्टुडंटनं एका व्यावसायिकाची मुलाखत घ्यायची आहे. त्याला कॉलेजमध्ये इन्व्हाइट करायचं. हे तुमच्यापर्यंत आलंच असेल तर कुणी डॉक्टर, कोणी CA, कोणी वकील असं निवडलं होतं, पण माणसांची नावं सांगत नव्हते. आणि राणीला विचारलं की तू काय नाव घेशील? आणि राणी म्हणाली, माझं अजून ठरलंच नाही सर. आणि कोणीतरी म्हणालं, आता राणी रोहित सरांना निवडणार आणि एका राजकारण्याची प्रकट मुलाखत ती घेणार. आणि राणी म्हणाली, असं काही नाही. आणि तो मुलगा तिला चिडवत म्हणाला, असंच आहे, मी पैज लावून सांगू का की तू रोहित सरांनाच इथे आणणार? आता राणी गप्प बसली. मग मधल्या ब्रेकमध्ये राणी मनोजला म्हणाली, मनोज तू कोणाला घेऊन येणार आहेस? मनोज म्हणाला, आता आपला कॉमर्सचा वर्ग आहे ना, तर मी एक CA पकडले आहेत, त्यांच्या टचमध्ये आहे मी, त्यांच्या नॉलेजचा आपल्यालाही फायदा होईल ना. आणि राणी हसून म्हणाली, बघ तुझे विचार ना खूप चांगले आहेत, मी मात्र माझ्या घरात राजकारणी आहे म्हणून शांतच बसले, दुसरा विचारच नाही केला. आणि मनोज म्हणाला, दुसरा विचार केलेला तुझ्या नवऱ्याला आवडतो का? आणि आता कसे आहेत गं तुझे हिटमॅन? अजूनही तसंच आहे का संशय घेणं आपल्यावर? आणि परवा माझ्याकडे कसं बघितलं त्यांनी, बघितलंस? तुझा पदर अडकला होता तर? राणी म्हणाली, तू पण वेडा आहेस मनोज, अरे त्यांनी माझ्याजवळ यावं म्हणून केलं होतं सगळं. आणि मनोज म्हणाला, काय?
राणी, तुझ्या डोक्यात काय येईल ना मला तर कळत नाही. आणि हे सगळं तू का केलं? राणी म्हणाली, मेघना मॅडमसाठी. मला असं वाटतं की त्या आम्हा दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी मला बोलूनसुद्धा दाखवलं. मनोज म्हणाला, मग राणी जरा जपून राहा, तुझे शत्रू वाढायला लागलेले आहेत. आणि राणी म्हणाली, माहीत आहे मला, पण मी सुद्धा सगळ्यांना पुरून उरणार. आणि इतक्यात तिकडून मेघना आली आणि मनोज आणि राणीला समोर बघून तिने लगेच फोन काढला आणि त्या दोघांचा पाठीमागून फोटो घेतला. इतक्यात राणीनं ते बघितलं आणि म्हणाली, काय करताय मॅडम तुम्ही? आमचा फोटो घेतला का आता? मेघना घाबरली आणि म्हणाली, नाही नाही. राणी म्हणाली, तुम्ही फोटो घेतला का आमचा? दाखवा. आता मेघना घाबरली आणि म्हणाली, अगं मी काय करू तुमचा फोटो घेऊन? आणि राणी म्हणाली, जर फोटो घेतला नसेल तर तुमचा मोबाईल दाखवा बरं, एवढ्या घाबरताय कशाला तुम्ही? आणि आता चलाक मेघनानं तिला बोलण्यात गुंतवली आणि तो फोटो डिलीट करून टाकला गॅलरीतून. आणि मग राणीला म्हणाली, बघ तुझा फोटो आहे का यामध्ये, असं म्हणून फोन दाखवला. आता राणीनंही बघितली तिची गॅलरी, तर तो फोटो नव्हता. आणि मेघना रागावून म्हणाली, आता खुश? आणि विसरू नकोस तू स्टुडंट आहेच आणि मी इथली प्रोफेसर, खूपच बोलतेस हल्ली. आणि राणीसुद्धा म्हणाली, आणि तुम्ही हे विसरू नका की मी इथली फक्त स्टुडंट नाही, हे कॉलेज माझ्या बापाचं नसलं तरी माझ्या सासऱ्याचं आहे. आणि आता दोघींमध्ये भांडण लागलं आणि मनोज म्हणाला, राणी अगं सोडून दे विषय, कुठे ताणताय तुम्ही दोघीही? म्हणून त्यानं दोघींमध्ये मध्यस्थी केली आणि राणीला घेऊन गेला. आणि मेघना चिडली. मग राणी घरी आली. तिचं सोनमचं स्वप्नाचं ठरलं होतं की संध्याकाळी आपण मेहंदी लावायची. आणि जानकी तिघींनाही म्हणाली, तुम्ही तिघींनाही राखी बांधायला तुमच्या माहेरी जाता येणार नाही, कारण तुम्हाला तिघींच्या नवऱ्याने असं सांगितलं आहे की इथे हवे आहात. स्वप्नाचं तर काही प्रश्नच नाही, तिचा भाऊ इथे येईल. राणी तू पटकन जाऊन येऊ शकतेस, तुझं माहेर जवळ आहे. आणि सोनम तुझं काय गं? आणि सोनम आली, आई मी माझी राखी कधीच पाठवून दिली पोस्टानं, आणि माझ्या भावानं मला उद्या गुगल पेला पैसे पाठवायचं प्रॉमिस केलं आहे. आणि जानकी हसून म्हणाली, छान. आणि राणी हळूच म्हणाली, आई सांगा ना उद्या काय आहे, आणि वाटलं तर मी पण जात नाही तिकडे, नंतर परवा कॉलेजला जाताना त्याला राखी बांधून जाते. आणि जानकी स्पष्टपणे म्हणाली, नाही, मला त्या तिघांनी सांगितलं की अजिबात तुम्हा तिघींनाही ते सांगायचं नाही, पण उद्याची खास तयारी करायची आहे, कारण ती खूप वर्षातून घरी येते. असं काय काय बनवायला सांगितलं आणि स्वयंपाकात हुशार असलेली राणी किचनमध्ये घुसली आणि सगळं बनवायला लागली. रोहित आला आणि त्यानं डोकावलं किचनमध्ये आणि म्हणाला, काय करतेस? आणि राणी त्याला आडवी उभा राहिली आणि म्हणायची, नाही दाखवणार. तुम्ही कसं सांगत नाही उद्या कोण येणार आहे, तसं मी पण नाही सांगणार की काय बनतं इथे. आणि रोहितनं आता तिच्या कमरेतच मिठी घातली आणि तिला उचलून बाजूला ठेवायला लागला. तशी राणी ओरडायला लागली, सर सोडा सोडा, सर सोडा, सर आ ना ना नाही नाही बघायचं तुम्ही, असं म्हणून किती गोंधळ घालून ठेवला या मुलीनं. आणि रोहितनं तिच्या कमरेत मिठी मारली होती तोपर्यंत किचनच्या दारात सगळे आले आणि दोघांना त्या अवस्थेत बघितलं. आणि राहुल म्हणाला, काय रोहित, अरे लहान मुलांच्या वर तुम्हा दोघांचा दंगा? तसं रोहितनं लाजून डोळे मोठे केले आणि तिला म्हणाला, बावळट आहेस का? इतकं मी काय तुला करत होतो गं, इतकं ओरडायची गरज होती का? आणि राणी हसून म्हणाली, मग अजिबात घुसायचं नाही किचनमध्ये, जा बाहेर, आणि मी जे बनवले ना ते तुम्हाला डायरेक्ट खायला मिळणार. आणि रोहित तोंड वाकडं करत म्हणाला, खा तूच, आणि गेला रागात निघून. मग राणीही लवकर बेडरूममध्ये गेली नाही, कारण तिला मेहंदी काढायची होती. आणि सोनमकडून तिनं दोन्ही हातावर मेहंदी काढून घेतली. आणि रोहित तिची वाट बघत होता बेडरूममध्ये. आणि येऊ दे तिला आतमध्ये, दाखवतो गंमत, या बावळट मुलीला काही लाज वाटतच नाही, कशीही बोंबलते, असं म्हणत होता. आणि आता राणी कोपराने दरवाजा ढकलून आत आली आणि त्याला दोन्ही हात दाखवत खुश होत म्हणाली, सर माझी मेहंदी बघा ना, छान आली ना? आणि रोहितनं तिच्याकडे न बघता हातात मोबाईल घेतला. आणि राणी म्हणाली, किती बोरिंग आहात हो तुम्ही, बघा ना एकदा माझी मेहंदी. आणि रोहित मला, कशाला पुन्हा ठव बोंबलशील, तुझी मेहंदी बघितली म्हणून. आणि काय गं, मगाशी काय पदार्थ बनवले ते नाही सांगितलं, ते सिक्रेट ठेवलं, मग मेहंदी पण सिक्रेट ठेव की. आणि राणी हसून म्हणाली, सर तुम्ही बावळटच आहात, मेहंदी कशी सिक्रेट ठेवणार, ते पण नवऱ्यापासून?
आणि रोहित म्हणाला, तू मला बावळट म्हणतेस? आणि राणी म्हणाली, त्यात काय, तुम्ही तर मला काय काय म्हणता. आणि रोहित म्हणाला, खरंच बावळट आहे ही, असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपला. आता राणीला प्यायचं होतं पाणी आणि दोन्ही हाताला लागली होती मेहंदी. आणि ती म्हणाली, सर मला पाणी पाजा ना. रोहित म्हणाला, तुला तुझे हात आहेत ना, तुझं तू पी. आणि राणी म्हणाली, असं कसं पिऊ, माझी मेहंदी खराब होईल. सर पाजा ना पाणी प्लीज, तुम्हाला माझी शपथ. आणि रोहित चिडचिड करत उठला. त्यानं बघितलं तर बेडरूममध्ये पाणीसुद्धा नव्हतं. आणि म्हणाला, आहे का लक्ष तुझं बेडरूमवर, सतत बाहेरच असतेस, इथं पाणीसुद्धा नाही. आणि राणी म्हणाली, सर नदीला नाही जायचं पाणी आणायला 30 किलोमीटर लांब, फक्त 3 पावलं जायचं चालत आणि तिथंच पाणी आहे. इतकं छोटंसं काम पण तुम्हाला करू वाटत नाही का हो? आणि रोहित म्हणाला, मला असल्या कामाची सवय नाही, कळलं का. आणि राणी म्हणाली, हो ना प्यारे दुलारे राजकुमार, आता पाजा ना पाणी. आणि रोहित पुन्हा वैतागून गेला आणि पाणी घेऊन आला. तिच्या तोंडाला ग्लास लावला आणि मुद्दाम ग्लासमधून जास्त पाणी तिच्या तोंडावर सोडायचा. आणि राणीला ते घटा पिता पिता दमछाकच झाली. शेवटी तिच्या नाकात पाणी जायला लागलं आणि तिनं तोंड बाजूलाच काढलं आणि श्वास घ्यायला लागली. पाणी सांडलं राणीच्या अंगावर आणि तिच्या छातीतून पाणी गेलं ते थेट मांडीपर्यंत. आणि ती वैतागून म्हणाली, तुम्हाला काही कळतं की नाही हो, असं करता का कोणी? आणि रोहित चिडून म्हणाला, मी असाच करतो, अजून पाणी पाजू का? आणि राणी रागून म्हणाली, नको. आणि आता मी किती भिजले, बाहेर पाऊस सुरू आहे आणि मी अशी भिजले, आता मला थंडी वाजणार. आणि रोहित डोळा मारत म्हणाला, मग ये ना, मी तुझे कपडे चेंज करतो. राणी म्हणाली, जा तिकडे. आणि तशीच बसली. रोहित म्हणाला, ठीक आहे, जा तर जा, तुलाच थंडी वाजेल. आणि आगाऊ रोहितनं मुद्दाम AC ऑन केला. आणि मग थोड्या वेळानं खरंच तिला थंडी वाजायला लागली. आणि राणी म्हणाली, सर AC बंद करा ना, मला थंडी वाजते. रोहित म्हणाला, कपडे चेंज करू का? हवं तर ते करतो, पण AC बंद होणार नाही, मला AC लागतोय. आणि आगाऊ कुठले असं म्हणून राणी म्हणाली, ठीक आहे, करा चेंज कपडे. आणि मग रोहित हसूनच उठला आणि तिच्या डोळ्यात बघत असतानाच तिच्या पॅन्टला हात लावला आणि तिच्या पोटाला हात लावला. तसं राणीनं डोळे झाकून घेतले. तिला खूप खूप हसायला येत होतं. मग तिची पॅन्ट त्यानं खाली सोडून दिली आणि तिचा टी-शर्ट काढायला जाणार इतक्यात राणी म्हणाली, आधी दुसरी पॅन्ट घाला आणि मग टी-शर्ट काढा. आणि टी-शर्ट काढताना माझी मेहंदी खराब झाली नाही पाहिजे, समजलं? आणि रोहित म्हणाला, ओके. आणि तो तिला पॅन्ट घालायला लागला. इतक्यात राणी म्हणाली, सर 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 माझ्या नाकाला खाजवतोय, मला खाजवा ना. आणि रोहित चिडून म्हणाला, आता शेंबूड काढून देऊ तुझा? आणि राणी हसली आणि म्हणाली, नको, फक्त नाक खाजवा. आणि रोहितनं त्याच्या नाकानं तिच्या नाकाच्या शेंड्याला घासलं आणि खाजवून टाकलं. आणि तिला दुसरी पॅन्ट न घालता शॉर्ट पॅन्ट घातली फक्त आणि अलगद तिचा टी-शर्ट काढून टाकला. आणि तिला दुसरा टी-शर्ट घालतच नव्हता. राणी म्हणाली, असं काय करता, किती विचित्र दिसते मी, घाला ना. आणि रोहित हसून म्हणाला, आता रात्रभर असंच झोपायचं, झोपताना कपडे घालू नयेत राणी, असं चावटपणे म्हणाला. आणि तुझी मेहंदी खरं तर माझ्या पथ्यावर पडली बरं का, असं म्हणून त्यानं तिला तशीच अर्धनग्न अवस्थेत उचलली, बेडवर ठेवली. आणि तिचे मेहंदी लावलेले हात तिनं लांबच पकडले होते. आणि आता हा खूप बदमाशी करणार तिला माहीत होतं. आणि जसं त्यानं राणीच्या विवस्त्र शरीरावरून हात फिरवायला सुरुवात केली तसं तिला फार गुदगुल्या झाल्या. आणि हसण्याच्या नादात तिचे दोन्ही हात रोहितच्या गालावर आले आणि त्याच्या गालावर मेहंदीचा छाप उमटला. तसा रोहित तिच्याकडे बघून चिडला आणि म्हणाला, ए बावळट मुली, अगं काय केलं? आणि माझी मेहंदी पुसली म्हणून राणी रडायला लागली. आणि हिच्या आवाजानं आता पुन्हा सगळे जमा होतील बेडरूमच्या बाहेर. आणि रोहित नेमका बायकोला करतो तरी काय असं विचारतील म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून किस करून तिचं तोंडच बंद करून टाकलं. आणि दरवाजा वाजवून जानकी म्हणालीच, रोहित अरे राणी का रडते? तसा रोहित घाबरला आणि विवस्त्र राणीला त्यानं झाकून टाकली.